नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेत आपण पाहत आहोत. पार्थ फार आनंदी असतो आणि इतका उत्साही आपल्याला दिसतो तो. आणि त्याच्यानंतर तो तिला आपल्या काव्याला जेवायला घेऊन येतो. जेवणासाठी तो स्वतः तिला बसवतो, खुर्ची देतो, ताट बनवतो. ताटामध्ये सगळे पदार्थ एकदम उत्साहाने वाढत असतो आणि तो तिला जबरदस्ती हे खा ते खा म्हणून सांगत असतो. काव्याला मात्र मन नसतं जेवणाचं, तर ती नकार देत असते. इथे तो म्हणत असतो, हे बघा तुम्ही 2 जीवाशी आहात, तुमच्यासाठी हे गरजेचं आहे, ते गरजेचं आहे, सॅलेड खा, असं सगळं काही तो हट्टाने सांगत असतो. आणि इथे काव्या मला नको आहे, एवढं तरी नको आहे असं म्हणत म्हणत त्याला नकार देत असते. पण त्याचा हट्ट पाहता इथे काव्या आता चिडी जाते आणि चिडल्यानंतर जोरात म्हणते, का तुम्ही मला बळजबरी खाऊ घालत आहात? मला नको आहे तरी तुम्ही मला बळजबरी करत आहात. फक्त तुम्ही तुमच्या बाळाचा विचार करताय, माझ्या मनाचा काही विचार आहे की नाही? माझं मन नाही खाण्यासाठी, तरी तुम्ही तुमचं बाळ मोठं व्हावं, छान तंदुरुस्त असावं त्याचा प्रयत्न करताय. माझ्या मनाचा कोणीही विचार करत नाही. मला काय वाटतंय, मला काय हवं आहे या गोष्टीचाही विचार करायला हवा ना. असं म्हणाल्यानंतर इथे पार्थ क्षणभरासाठी मन दुखावल्यामुळे शांत होतो. काव्य इथे त्याला समजवण्याचा प्रयत्न करते की माझं मन नाही, मी नंतर खाते, तरी तुम्ही मला बळजबरी का करताय? आता इथे पार्थ उठून त्याच्या खोलीमध्ये निघून जातो. स्वतःही जेवत नाही आणि तीही जेवलेली नसते. आता इथे ह्या दोघांमध्ये वाढत चाललेला हा दुरावा, ह्या भांडणांचा फायदा आता इथे आपल्या रम्याने घ्यायचं ठरवलेलं असतं. आणि मैत्रीचं नाटक करत ती तिथे येऊन बसते आणि तिला म्हणू लागते, काय करतेस तू, जेवत का नाही? तर ती म्हणते, माझं मन नाही. आणि इथे रम्या समजवण्याचा प्रयत्न करते, हे बघ कोण काय म्हणतं, तुझ्या मनाचं कोण काय विचार करते हे तू विचार जास्त करू नको. आत्ता फक्त तू स्वतःचा विचार कर आणि स्वतःसाठी तू काहीतरी खायला हवं. थांब, मी तुझ्यासाठी काहीतरी आणते हलकं फुलकं, असं म्हणत किचनमध्ये जाते आणि छान अशी टम्म पपई काढते. त्या पपईला ती कापायला घेते. आता इकडे आपला जीवा मात्र झुरताना दिसणार आपल्याला. जीवाचं मन बाळ होण्यासाठी किती झुरतं आहे हे सगळ्यांसमोर आता इथे दिसणार. तो बिचारा किती विचार करतोय आपल्या नंदिनीचा, आपल्याला न होणाऱ्या बाळाचा. या गोष्टींनी त्याचं मन दुखवलं गेले. आता तो फक्त वाट पाहतोय त्या रिपोर्ट्सची. काहीतरी दैवी चमत्कार होईल असं त्याला वाटत असतं. एका कागदावरती तो मला बाळ होणार, मला बाळ नाही होणार अशा 2 चिठ्ठ्या बनवतो आणि देवाच्या नावाने त्या चिठ्ठ्या उधळतो. त्या चिठ्ठ्या उधळल्यानंतर त्यातली एक चिठ्ठी उचलावी आणि पाहावी देवाचा काय कौल आहे. पण इथे काही त्याची हिंमत झाली नाही. दोन्हीही चिठ्ठ्या तो घेतो, तडा 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 फाडून टाकतो आणि एकटाच रडत बसलेला असतो. त्याचं मन फार दुखावले आणि तो आम्हाला बाळ होणार इतक्या पॉझिटिव्हली तो एक पानभर असं लिहून काढतो. आणि चांगला विचार करायचा, निगेटिव्ह विचार करायचाच नाही. आपल्याला बाळ होणार, आम्ही आई बाबा होणार, असं सगळं काही तो लिहून काढतो एक पानभर. आणि त्या चिठ्ठीला कवटाळून एकटाच रडत बसलेला असतो. त्याचं मन फक्त झुरते ते बाळाच्या प्रेमासाठी, बाळासाठी आसुसले त्याचं मन. आता हे कुणाला दिसणार की नाही. इकडे मात्र रम्या पपई घेऊन आलेली असते आणि पपई पाहिल्यानंतर काव्य म्हणते, तू माझ्यासाठी पपई आणलीस? तरी ते रम्या म्हणते, नाही ग, तुझ्यासाठी तुझ्या आवडीच्या फळांचं मिक्स फ्रूट सॅलड आणले आणि मी पपई खाणार. मला ना वजन कमी करायचं आहे, माझी स्किन फारच डल होत चालली, स्वतःकडे लक्ष द्यायला हवं ना. असं म्हणत स्वतः पपई खाते आणि फळं ही आपल्या काव्याला देते. काव्याचा पेन सापडत नसतो. काव्या इकडे तिकडे शोधू लागते. तर इथे रम्या म्हणते, तू रूममध्येच विसरली असशील. मग ती रूममध्ये आणण्यासाठी पेन आत जाते. तर तिकडे गेल्यानंतर इथे रम्याचा दुसराच प्लॅन चालू आहे. तिने बरोबर प्लॅनिंग केलेली असते. हे सगळं ती जाणून बुजून करते. काव्याचा पेन तिने मुद्दाम लपवून ठेवला आहे, म्हणजे ती आत जाणार आणि काहीतरी बोलणार, मग तिचा नवरा बाहेर येणार, त्यावेळेला तिचा दुसरा प्लॅन तयार असणारच. इथे आपल्याला दिसणार की पार्थ त्याचा लॅपटॉपमध्ये काम करत असतो. तरीही त्याचा जीव काव्याकडे लागतो आणि काव्याला तो म्हणू लागतो, तुम्ही काहीतरी खाल्लंत का? तर इथे काव्या म्हणते, हो, तुमच्या बाळासाठी काहीतरी खायला हवं ना, ठीक आहे, मी ना फळं खात आहे, असं म्हणून तिथून ती निघून जाते. इथे ना पार्थला थोडासा डाऊट येतो, नक्की खाते का मला सांगते फक्त. इकडे बाहेर आल्यानंतर रम्या, मला ना इथे चाट मसाला हवा आहे, तर मी आलेच किचनमधनं, असं म्हणून स्वतःचा बाऊल उचलून घेऊन जात असते. थोडं पुढे गेल्यानंतर मुद्दाम ते बाऊल चेंज करून ठेवते आणि काव्या न पाहताच चमच्याने ती पपई उचलून तोंडात टाकणार. त्याच वेळेला तिथे पार्थ येतो आणि पार्थ जोरात काव्याला हाक मारू लागतो, हे काय करताय तुम्ही? पपई खाताय? मुद्दाम करतायत ना तुम्ही? तुम्हाला बाळ नको आहे म्हणून तुम्ही बाळाचा जीव घेण्याचा प्रयत्न करताय, पपई खाऊन माझ्या बाळाला संपवण्याचा विचार करताय. अशी सगळी आरोप प्रत्यारोप इथे तो काव्यावरती करू लागतो. काव्य त्याला काही बोलण्याच्या आतच तो इतका चिडलेला असतो, तिचं काही म्हणणंच ऐकून घेत नाही.
तर ती त्याला शांत करते आणि सांगते, हे बाऊल आहे, हे रम्याचं आहे आणि माझं बाऊल बहुतेक ती चुकून आत घेऊन गेली. मी काही इथे पपई खाते का? मी असा विचार करू शकते आपल्या बाळाला मारण्याचा? तुम्ही मला असं समजलंत का? असं म्हणत त्याला ती प्रश्न विचारू लागते. इथे तो कुणाचं काही न ऐकत्या जोरात रम्या रम्या अशी हाक मारू लागतो आणि हॉलमध्ये चाललेला हा आरडाओरडा ऐकून घरातली सगळी मंडळी त्या ठिकाणी जमा होतात. काय झालं आहे म्हणून विचारू लागतात. तरी त्या जीवा पार जोरजोरात म्हणू लागतो की हा प्रश्न मला न विचारता तुम्ही ह्या रम्याला विचारा. ह्या रम्याने माझ्या बायकोसाठी जी गरोदर आहे तिच्यासाठी हिने पपई ठेवली आहे खाण्यासाठी. हिला विचार काय चाललं हिच्या डोक्यामध्ये. ही अजूनही काहीही विसरलेली दिसत नाही. हिने मुद्दामच हा बाऊल इथे आणून ठेवलेला आहे माझ्या बायकोने खावा म्हणून. तू जो काही विचार करते तो तुझ्याजवळच ठेव. तुझ्या मनात काय चाललं आहे हे मला माहिती आहे. माझ्या बायकोला तू वेड्यात काढू शकशील पण मला नाही. असं जोरजोरात बोलून बोट करून तो रम्यावर आरोप लावतोय. हे पाहिल्यानंतर तिथे विजय कुमार येतात. विजय इथे पार्थला म्हणू लागतात की तोंडावर आणि तुझं बोटही आवर. माझ्या होणाऱ्या बायकोकडे ह्या भाषेत आणि ह्या बोटाने उगारून बोलायचं नाही. माझ्या रम्याच्या डोळ्यात आलेल्या प्रत्येक अश्रूची किंमत तुला चुकवावी लागणार. ह्या अश्रूंची किंमत तुला आज नक्कीच कळेल. मी ह्या प्रत्येक अश्रूचा बदला घेणार. तुम्ही ह्या घरामध्ये माझ्या रम्याला काय वागणूक देत आहे हे मी माझ्या डोळ्याने आज पाहिले आणि माझ्या रम्याच्या आलेल्या डोळ्यातल्या अश्रूची एक अश्रूची किंमत आता तुम्हाला चुकवावी लागणार. आता बघाच मी काय काय करतो. असं म्हणत धमकी इथे पार्थला देऊ लागतो विजयकुमार. त्याच वेळेला काव्या मध्यस्थी करते आणि काव्या म्हणू लागते की हा बाऊल चुकून अदलाबदली झाला आहे. आणि रम्याही सांगू लागते की मी चाट मसाला आणायला आत गेले, माझा बाऊल नेण्याऐवजी मी इथे काव्याचाच बाऊल नेला, सॉरी अशी माफी मागण्याची ती नाटकं करू लागते. आणि मी किती इनोसंट आहे, मी सगळं विसरली आहे. हा बघ जो मिक्स फ्रूटचा बाऊल आहे तो मी चुकून नेला, तो घेऊनच येत होते तितक्यात तू आला आणि इतका आरडाओरडा सुरू केला. मी असं काही केलेलं नाही, माझ्यावर विश्वास ठेव. असं म्हणत ती रडू लागते, स्वतःची ग्वाही देऊ लागते. पण आता इथे विजयकुमार इतका चिडलेला असतो. तो म्हणू लागतो की माझ्या होणाऱ्या बायकोची तू माफी मागावी. आता इथे मोठी मोठी डोळे करून इथे पार्थ त्या विजयकुमारकडे पाहू लागतो आणि मोठा आलाय रम्याची बाजू घेणारा. रम्याचे जे काही खेळ चालले ते तिला पहिले विचार, असं इथे पार्थ विजयला सांगू लागतो. आता पुढे तो माफी मागणार का? पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार. इथे काव्या पार्थला म्हणू लागते की तू जरा जास्तच पॉझिटिव्ह होत आहे बाळाबद्दल. तू कुणाचाही विचार करत नाही, अगदी माझाही नाही. आणि बाळासाठी तू कुठल्या थराला चालला आहे हे तरी तुझ्या लक्षात येतं आहे का? आपल्या दोघांमध्ये काहीच प्रेम शिल्लक राहिलेलं नाही. एक काळ होता आपण दोघंजण प्रेमाने किती एकमेकांसोबत असायचो. ह्या प्रश्नावरती आता काय उत्तर देणार पार्थ? इथे मात्र रिपोर्ट्स आले आणि ते रिपोर्ट्स नंदिनीपासून जीवा लपवून ठेवतोय. त्या रिपोर्ट्समध्ये असं काय आहे ज्यामुळे पायाखालची जमीन हलणार, नंदिनीच्या आयुष्यात वादळ येणार? चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.